नमस्कार. अन्न आणि औषधाचे आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेब एका ठिकाणी असं म्हणतात की दारू चढत नाही म्हणून मला रात्रीचे जास्तीत जास्त फोन येतात. तेव्हा दारू हे सुद्धा माझ्या अधिकाराच्या अंडर येतं. तेव्हा मला त्याच्याशी सुद्धा चौकशी करून त्याच्यात नक्की काय गडबड आहे ते बघावं लागेल. आता तुकाराम मुंडे साहेबांनी जे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी, फ्रेश मालविषयी, भेसळविषयी जे अभियान चालवलं, त्या संदर्भात खूप समाजाला एक चांगलं समाधान दिलं की हॉटेलचे वस्तू फ्रेश असाव्यात, त्या खराब नसाव्यात, हॉटेलमध्ये स्वच्छता असावी, बेकरीमध्ये सुद्धा स्वच्छता असावी आणि ज्या ज्या वस्तू मग ते पनीर असो किंवा गुलाबजाम असो किंवा जिलेबी असो किंवा फरसाण असो, ह्या सगळ्या वस्तू चांगल्या तेलामध्ये तळलेल्या असाव्यात, स्वच्छ असाव्यात आणि उत्कृष्ट असाव्यात. याचा जो ध्यास तुकाराम मुंडे साहेबांनी घेतला हा फार महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळे हॉटेल्स, त्याच पद्धतीने वेगवेगळे कॅन्टीन हे सगळे ते चेक करतात आणि परत काही मेडिकल असतील, काही एजन्सी असतील, यांचीसुद्धा ते समग्रपणे माहिती घेत आहेत. पण विशेष गंमत म्हणजे बघा, जे दारू पिणारे लोक असतात ते सुद्धा तुकाराम मुंडेपासून जाऊन पोचले आणि तुकाराम मुंडे साहेब म्हणतात की रात्री मला बेरात्रीसुद्धा फोन येतात आणि लोक म्हणतात की साहेब दारू चढत नाही. म्हणजे आता बघा, कोण कशाचा फायदा घेईल, कोण कशाचा फायदा घेईल, कोणाला कशाची काळजी, कोणाला कशाची काळजी, हा सगळा मामला आहे. खरं तर असा प्रश्न टाकणं किती चुकीचं आहे हे ह्या लोकांना कळत नाही. ठीक आहे, एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या क्लबवाल्यांनी ही तक्रार केली असती चालते, पण खाजगी एक व्यक्तिगत ही तक्रार आणि ती बी आयुक्त महाराष्ट्र सरकारचे असणारे तुकाराम मुंडे साहेबांना, जे कितीतरी कामात गुरफटलेले आहेत आणि त्यांना ह्या राज्यामध्ये कितीतरी बदल करायचे आहेत, त्यांना दारू हा फक्त एकच विषय नाही, पण तरी पिणारा जो असतो त्याला ही काळजी असते की बाकी तुम्ही काही करा नाही तर नका करू, पण आमची दारू आम्हाला चढत नाही, याचं काहीतरी बघा. म्हणजे असा हा सगळा गमतीचा भाग आहे. नमस्कार.